तालुक्यातील मुगळी गावाने आपली जुनी परंपरा पुन्हा एकदा जिवंत केली आहे। महाराष्ट्राच्या मातीतील बेंदूर सणाचे औचित्य साधून मुगळी येथे आयोजित करण्यात आलेल्या सुदृढ बैलजोडी स्पर्धेने संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेतले। 30 वर्षापूर्वीची भव्यता यावर्षी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली। या स्पर्धेत पंचक्रोशीतील जवळपास 40 ते 50 बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला होता। पारंपरिक वाद्यांच्या निनादात शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलजोड्या घेऊन स्पर्धेत दाखल झाले होते। अतिशय देखण्या आणि ताकदवान बैलजोड्या पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। जणू काही मुगळी नगरीत बेंद्राचा सोहळाच अवतरला होता। सर्वच बैलजोड्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच, तरी देखील परीक्षकांनी कालच्या स्पर्धेचा निकाल अशा प्रकारे लावला। बेंदूर हौशी संघटना मुगळी, तालुका गडहिंग्लज। निकाल खालीलप्रमाणे। सोमवार दिनांक 27 जुलै 2026। बैलजोडी गट जनरल। प्रथम क्रमांक अशोक खवणे नूल। द्वितीय क्रमांक तुकाराम तानाजी गायकवाड नूल। तृतीय क्रमांक बसवानी निजांपा चौगुले खणदाळ। दाती गट। प्रथम क्रमांक सुधीर सुरेश चौगुले नूल। द्वितीय क्रमांक राजू फडके तेरणी। तृतीय क्रमांक गजानन धुंडाप्पा घोडके खणदाळ। बिंदाती गट। प्रथम क्रमांक अभिजित राजू जंगली भडगाव। द्वितीय क्रमांक राजेंद्र शिवाप्पा चौगुले खणदाळ। तृतीय क्रमांक राजू फुटाणे हसूर चंपू व कपिल मगदूम बेळगुंदी। आपण सर्व इथं उपस्थित राहिलात आणि एवढा चांगला कार्यक्रम घेऊन मल्लिकार्जुन आरबोळे यांनी गावातल्या लोकांना बाहेरची बैलजोडी आणून जे काय चांगल्या बैलांची पैदास आणि त्याच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यांचा जो सन्मान केला आहे त्याबद्दल खरोखर तुमच्या सर्वांचं आणि मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे बेंदूर हौशी संघटना यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन। आणि आम्हालाही नक्की अशा कार्यक्रमाला यायला आवडेल, त्यामुळे याच्या पुढच्याही वेळी तुम्ही आम्हाला नक्की बोलवा, आवर्जून उपस्थित राहू एवढी आपल्याला ग्वाही देतो। 30 वर्षापासून आमच्या गावात बेंद्राचा कार्यक्रम बंद होता आणि 25-30 वर्षापूर्वी आमच्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये मुक्तानंतर मुगळीमध्ये चांगल्या पद्धतीचं बेंदूर होत होतं। परंतु आज आमच्या गावातील तरुण मित्रांनी हौशी संघटनेने आणि आपल्या महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या तरुण मित्रांनी आणि आमच्या गावातल्या सर्व तरुणांनी एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि गावामध्ये चांगली पद्धत बेंद्राचं ठेवलेली आहे। त्यासाठी आमच्या गावातील सर्व संस्थेने त्यांना ताकदीने मदत करून चालू वर्षी सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि पुढच्या वर्षी ह्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात होईल। मी तर आवाहन केलेलं आहे की बाहेरच्या गावातून या बैलजोड्या चांगल्या जात्यंत बैल आलेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये 25-30 वर्षाच्या पूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीची बैल आमच्या गावामध्ये मिरवणुकीला स्वतः गावात होत होती। आता पुढील वर्षापासून चांगल्या पद्धतीची बैल बाळगावीत आणि त्याला आम्ही गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन त्याला चांगल्या पद्धतीचं त्यांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील वर्षी याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं हौशी संघटना बेंद्राची हौशी संघटना आणि गावातील सर्व लक्ष्मीपत संस्था असेल, ग्रामपंचायत असेल, किसान दूध संस्था असेल, गजान दूध संस्था असेल, अवधूत सेवा संस्था असेल, राष्ट्रीय सोसायटी असेल, त्या सर्व संस्थेच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं पुढील कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। प्रतिष्ठित व्यक्ती आहे या गावातले, कसा वाटला आजचा संस्कृती जपण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत मुगळीने व हौशी संघटनेने केलेला आहे? अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे संघटना म्हणजे हौशी संघटना म्हणा, ग्रामपंचायत म्हणा, सर्व संस्थेचे पदाधिकारी असू देत किंवा त्यांचे कर्मचारी मंडळी असू देत आणि ग्रामस्थांनी सगळेच ह्या पहिला टाईम ह्या गावामध्ये होत असल्यामुळं सगळेच मंडळीने साथ चांगला दिल्यामुळं सगळेच कार्यक्रम छान झालेला आहे आणि बरेच इकडचे तिकडचे गावातले बैल आलेले होते। आम्ही पहिल्या टाईमला जेवढं मोठ्या प्रमाणात बघण्याचा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर बघण्याचा दृष्टिकोन मिळाला, अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला। सर्व ग्रामस्थांना बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा झालेला आहे आणि आरबोळे साहेबांनी बोलल्यासारखं
पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा चांगलं करण्याचं काम आम्ही सगळेजण गावकऱ्यांनी मिळून आणि सर्व संस्थेच्या मिळून आम्ही करू एवढी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. या स्पर्धेचे परीक्षण करत आहात, कोणत्या गुणांच्या निकषावर या स्पर्धेचं परीक्षण करत आहात? आम्ही शिंग बघतोय. शिंग बघितल्यानंतर डोळं बघितल्यानंतर कान बघितल्यावर चालून पाय आणि कुठलं बैल तयारी आहे आणि कुठलं जातीचं किल्लारी जात कुठलं एक नंबर आहे त्याला बहुमान द्यायची असं व्यवस्था केलेलं आहे. सकाळपासून एकूण किती जोडा ते सहभागी झालेले आहेत? सकाळपासून 30-35 जोड झाल्या असेल. आता अजून एक 5-6 जोड याचे आहे. एवढं असल्यानंतर आमचं हे गावचं कमिटी बी सहकार केल्यात आणि इथलं कमिटी अध्यक्ष विध्यक्ष सर्व मिळून हा तुम्ही नंतर शेवटी अंतिम निकाल देताय? निकाल देतोय. मिळून निकाल दिल्यानंतर काय आहे ते कमिटी निर्णय घेते. नियोजन एक नंबर आहे कमिटीवाल्याचे. बरं.